आता सरकार दवाखाना आहे हे आम्हाला मान्य आहे। अहो सरकार दवाखान्यात तुमचं नाव आहे त्याचं होईल का पालट सांगा, तुम्ही सांगा। नगराध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटतं? बदलाव काय सालपेवणी फिक्सच आहेत, त्यामुळे काय विषयच नाही। कारण त्यांच्याकडे माणुसकी आहे। आम्हाला त्यांच्या रात्री 12 वाजता जरी उमऱ्याला गेलं तर आम्हाला जागा मिळते, दरवाजा उघडा असतो। तसं आम्हाला कोणाच्या अपॉइंटमेंटची गरज नाही। ज्या टायमाला इलेक्शन लागलं, भाषण चालू झालं, भाषणात सांगितलेली काय काय कामं ती तिने पुरी केलेली आहेत। निवडणुकीच्या आधीच विजयाचा जल्लोष साजरा केला, काय सांगाल याबद्दल? काय वाटतं? त्यांनी जल्लोष केला, त्यांची नाटके होती सगळे, त्यांनी भाडोत्रे आणलेले होते, त्यामुळे त्यांनी जल्लोष केला असेल। आम्ही जल्लोष करणार ते 3 तारखेलाच करणार। आज आपण वडगाव शहरात आलेलो आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण वडगाव शहरात आलो आहोत। आज आपण वडगाव शहरामधील प्रभाग क्रमांक 2 इथे आले आहोत आणि इथल्या लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय सद्यस्थिती आहे, निवडणुकीच्या अनुषंगाने कशा पद्धतीने इथला माहोल आहे आणि इथले लोक जे आता सध्या निवडणुका आहेत ह्याला कशा पद्धतीने सामोरे जाणार आहेत, त्यांच्या नेमक्या समस्या काय असणार आहेत, आज आपण सिद्धार्थनगर परिसरातील लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत। चला माझ्या मागे पाहूयात या इथल्या लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत। सिद्धार्थनगरमध्ये तुम्ही किती वर्ष राहता आणि इथं कशा पद्धतीने कामं झाली आहेत? आता सिद्धार्थनगर राहण्याचा प्रश्न आला तर राहण्याचा प्रश्न असा आहे की मी इथला सहाय्यकच आहे। माझा जन्म इथला आहे, माझ्या पिढ्या 3 इथंच गेल्या आणि इथला विकास म्हणजे नाही। जे आज ही तुम्ही कमानी बघतायसा हे कमानी दाखवा सर। हे कमानी जी कोल्हापूरमध्ये जी कमानी आहे आत्ता, जी सदर बाजारपासून जरा पुढे गेल्यानंतर आहे तशीच कमानी ही बनवण्याचा अर्थ म्हणजे काय आहे की जी कमानी जशी आहे तशी आमच्या वडगावला ही कमानी पाहिजे। ही कमानी ती आहे, ती कमानी आज ही आशीर्वाद आणलेली म्हणजे हे सालपे कुटुंबाने आणलेली आहे, जे विवेकांती आघाडीने आणलेली आहे। विकास कामं म्हणजे काय आहे, विकास काम बघा आज कुठेही जावा, जो रस्ता कसा आहे बघा, जे विरोधक काय म्हणतात की इथं खड्डा आहे तिथं खड्डा आहे, तुम्ही सबसिडी बघा कुठेही जावा तुम्ही, खड्डा कुठेही नाही, जिथं आहे तिथं खड्डा आहे आम्ही मान्य करतो। आणि रस्ता कुठं काय काय आहे तुम्ही रस्ता जाऊन बघा, तुम्ही जरासं रस्ता किती चांगला रस्ता आहे, रस्ता किती केला आहे हे बघा तुम्ही। विकास कामं आज म्हणायला गेले तर आज हे आमचा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, जो लोखंडी खांबाचा रस्ता पुतळा होता, लोखंडी बॅरिकेडचा पुतळा होता, आज गेला तर पुतळा हा आमचा विटा बांधकामचा झाला आहे, म्हणजे दगडी बांधकाम झाले। त्यानंतर विकास म्हणायला गेलं तर आमचा गणपती तलाव बघितला तुम्ही, सकाळी संध्याकाळी कोणी जात नव्हतं इथं, आज इथं बागा झाल्यात, सकाळच माणसं व्यक्ती महिला वगैरे फिरायला जातात। त्यानंतर शाहू स्टेडियम झाले इथं मागच्या बाजूला, तिथं स्टेडियम मोठं झाले, तिथं सकाळ संध्याकाळी फिरायला जातात। त्यानंतर सरसेनापती धनाजीराव जाधवांचं स्मारक झाले मोठं, त्यांची कमानी झाल्या। त्यानंतर आमच्या महाराजांचा पुतळा झाला आहे मोठा। असं बघायला भरपूर कामं विकास काम भरपूर केल्यात, ते पण 2.5 वर्षात केल्यात। जेव्हा 5 वर्ष असते तर वडगावचा विकास पालाकाट झाला असता, एवढा विकास झाला असता। त्यामध्ये कोरोना आला, त्यानंतर तुमचं पूर आला, या भरपूर दिवस गेले। त्यानंतर इलेक्शन हे आपण 6 वर्षानंतर आत्ता लागलं आहे। विकास हा भरपूर झाला आहे। तुम्ही इथून गेला सा ही भरपूर डांबाचे डाम जे बसवायचं कारण म्हणजे नाही, इथं भरपूर अंधार होता, इथून जायचं म्हणजे इतकं भीती वाटायची, त्यामुळे आता डाम झाल्यात। तुम्ही ह्या हायमास बघा, हा हायमास आमच्या अण्णांनी ज्या वेळेला आमचे सालपे कुटुंबाचे 2016ला ज्यावेळेला आमचे सत्ता आली त्यावेळेला डाम आणलेले होते। बोरिंग हे आमचे ज्यावेळेला 21 सीटा आणल्या त्यावेळेला हे बोरिंग वगैरे पाणी ज्यावेळेला पाणी समस्या होत्या त्यावेळेला बोरिंग मारले अण्णांनी, डायरेक्ट थेट शेगाव ते वडगाव थेट पाईपलाईन आणली अण्णांनी। हे उपकार आम्ही अण्णांचं फेडू शकत नाही। मला विचारायचं आहे की आता तुम्ही म्हटलात की विरोधी पक्षाला बोलण्यासाठी जागा नाही, एवढी कामं जर त्यांनी केले तर मला विचारायचं आहे की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये नेमकी अशा कुठल्या समस्या राहून गेलेल्या आहेत त्या पूर्ण कराव्यात असं तुम्ही सांगाल? समस्या आहेत भरपूर, समस्या असं नाही तसं नाही। 2.5 वर्षात काय समस्या एवढ्या पुऱ्या करायला एवढा आपल्याला काय कालावधी मिळाला नाही। पण आता सरकार दवाखाना आहे हे आम्हाला मान्य आहे। अहो सरकार दवाखान्यात तुमचं नाव आहे त्याचं होईल का पालट सांगा, तुम्ही सांगा। हे बळवंतराव यादव हॉस्पिटल हे तुमचं नाव आहे, शासकीय नाव असतं तर हे पलट झालं असतं, शासकीय नावाला तुमचं नाव आहे, कसं पलट होईल तुम्ही सांगा। त्यामुळे ती स्थगिती आहे आपलं अजून, त्याचंही काम आता आपली सत्ता आल्यानंतर करून घेईन आपण भांडून आपल्या सत्ता आपल्या नेत्यांना मागून आपण ते दवाखान्याचा काय विषय असेल तो आपण करून घेऊ, काय टेन्शन नाही त्याला। राहताय आणि काय नेमकं इथं काय पलट झालेलं आहे किंवा काय समस्या सुटलेल्या आहेत किंवा काय राहून गेलेल्या आहेत? काही नाही, आता कसं आहे
जो प्रभाग क्रमांक 3 आहे. 3 आहे. प्रभाग क्रमांक 3मध्ये मी राहतो आहे. माझं नाव आहे बबन शिंदे. आणि इथं आता 5 वर्ष युवक्रांतीची सत्ता होती आणि युवक्रांतीनं भरपूर प्रमाणात कुठलं काम असं राखलेलं नाही असं नाही. भरपूर सुविधा केल्या त्या. आणि काम काय आहे ते पाईपलाईन असू दे, रोड असू दे, डांबा असू द्यात, भरपूर म्हणजे भरपूर कामं केलेले आहेत. तिथं जायचं म्हटलं तर कोणाला कुठल्याही पद्धतीची अपॉइंटमेंट घ्यायला लागत नाही किंवा काय नाही. आता विरोध पार्टीकडे गेलं तर पहिला अपॉइंटमेंट घ्यायला लागते. ती घरी जरी असली तर नाही म्हणून सांगतात. आणि तिथून मागं 4 किलोमीटर जावं लागते लोकांनी आणि मग 4 किलोमीटर यावं लागते. तिथून परत यावं लागते. अशा पद्धतीची ती आहे. आणि युवक्रांतीपेक्षी असं काय अपॉइंटमेंट वगैरे ही ती अशी काय पद्धत नाही. मला विचारायचं आहे की आता येणारा नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतंय आणि नगराध्यक्ष जे होणार आहेत त्यांची भूमिका कशी असं त्यांच्याकडून कुठली कामं व्हावीत असं तुम्हाला वाटतंय? काय पुढं तुमच्या अपेक्षा आहेत? आणि येणाऱ्या नगरसेवकांना काही समस्या असतील त्या सांगा आणि त्यांनी सोडवाव्यात आणि असा नगरसेवक असावा याबद्दल काय सांगाल? आता आमची ह्या प्रभागमधली काही तिने अशी कामं काय ठेवलेली नाहीत शिल्लक. आता एकच काम आहे की आमचा मातंग समाजाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्याचा पुतळा इथं चौकात उभा करतो म्हणून तिने आम्हाला ही दिलेलं आहे, वचन दिलेलं आहे. आणि ही सत्ता आल्यानंतरनं ती पूर्ण करू असं सांगितलेलं आहे. एवढंच आमची मागणी आहे. लास्टच मागणी आहे ती. एवढं केलं की तिने कामच संपलं. समस्या काय आमची पुतळ्याची समस्या होती. मग ते उद्यानासाठी जागा आमच्या वहिनींनी दिलेली आहे, पलीकडं मंजूर करून आणलेली आहे वहिनींनी. प्रभागामध्ये काय समस्या आहेत? का सगळ्या समस्या समस्या काय वहिनींनी सोडवलेल्या आहेत. कुठल्या समस्या पूर्ण झालेल्या आहेत? शौचालय पण आता त्या पूर्णतः सुटलेल्या आहेत असं तुम्हाला वाटतं? शौचालय नव्हते आमच्या इकडं, लाईट नव्हती, पाण्याची व्यवस्था नव्हती, रस्ते खराब होते. काय सांगाल मग त्याबद्दल सविस्तर सांगायचं तर मॅम? आम्हाला सल्पेवहिनींनी म्हणजे सल्प्यान नव्हते तेव्हा रस्ता झाला आमच्या गल्लीत. त्याच्यानंतर सल्पेवहिनी आल्या, त्यानंतर लाईट बनवली. परत उद्यानाचा विषय होता पुतळ्याचा, बाबासाहेबांच्या अडचणीत आहे ना पुतळा, त्याच्यामुळे तो पुतळ्याचे उद्यानाची जागा त्यांनी मंजूर करून दिली आम्हाला. परत लाईट आणली. ते आताचा युवा वर्ग म्हणून काय अपेक्षा आहेत येणाऱ्या नगरसेवकाकडून किंवा जे नगराध्यक्ष पदावर बसणार विराजमान होणार आहे जी व्यक्ती, एक युवा म्हणून तुम्ही या राजकारणाकडे कसं बघता आणि एक व्यक्ती म्हणून राजकारणामध्ये काय बदलाव व्हावे असं वाटतं आणि येणारा नगरसेवक कसा असावा, नगराध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटतं? बदलाव काय सल्पेवहिनी फिक्सच आहेत, त्यामुळे काय विषयच नाही. कारण त्यांच्याकडं माणूस काय आहे. आम्हाला त्यांच्या रात्री 12 वाजता जरी उमऱ्याला गेलं तर आम्हाला जागा मिळते, दरवाजा उघडा असतो. तसं आम्हाला कोणाच्या अपॉइंटमेंटची गरज नाही. त्याच्यामुळं सल्पेवहिनी फिक्स आहेत, त्यामुळे काय विषय नाही. काय आहे, शिवाजीराव सल्पे असल्यापासून अण्णा यांच्या ह्याच्यातनं विकास लय झालेला आहे. म्हणजे थोडाफार कमी जास्त होईतच असते. दोन्ही पण पार्टी असते, कमी जास्त होईतच असते. अण्णांनी 17 सीट आणलेली आहे. अण्णांनी शिवाजीराव सल्पेंनी बोर मारल्यात, प्रत्येक गलीत बोर मारलेले आहे. 1-2च फेल गेले असतील ना, सगळ्या बोरला पाणी लागलेलं. मातंग समाज असू दे, गोपाळवाडी असू दे, सगळं पहिल्यापेक्षा आत्ता बघायचं डेव्हलपमेंट झालं आहे. ज्या टायमाला इलेक्शन लागलं, भाषण चालू झालं, भाषणात सांगितलेली काय कामं ती तिने पुरी केलेली आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे, संभाजी उद्यानचं काम केलेलं आहे, तिकडं शाहू उद्यानचं काम केलेलं आहे, धनाच्या त्याची कमानी बसवलेली आहे. म्हणजे आणि जनतेला काय पाहिजे? आता राहिलं रस्तं, गटर, पाणी काय हो, ते नदीची पाईपलाईन आणल्यात, अण्णांच्या काळात स्कीमा झाल्यात, आता ह्यांच्या ह्याच्यात पण झालेल्या आहेत अण्णांच्या आताच्या बॉडीत. आणि काय काम पाहिजे? होईत नाही म्हणजे काय, जरासं दुर्लक्ष होतं आहे. डांबरीची कामं, असला पाऊस पडतोय, मग असं खड्डे पडल्यावर मग म्हणायचं बे हे असं केलं आहे तसं केलं आहे. आणि हे आता काय आहे, पैशाची इलेक्शन आहे. ही पार्टी आहे, सल्पी पार्टी आहे गरीब, त्यांच्याकडे जरा भरपूर पैसे. म्हणजे असं म्हणून चालत नाही हो, पैशानं माणसं येतात असं पण नाही. बिन पैशानं पण मतदान करणारी माणसं आहेत आपल्या जगात, आहेत आपल्या. पैसे घ्यायचं मतदान करायचं नाही असं पण आहेत माणसं. काय ह्याला असं म्हणायचं नाही आपण कुठं, सगळीकडे आहे. पण आम्ही केलं काय म्हणजे तुम्ही पण केलं, हिनी पण केलं. तुम्ही केले काय सांगा हो. तुम्ही काय म्हणताय? सल्पे पार्टीच्या काळात काय कामं झाली? काय की झालेलं नाही.
जे म्हणतात ते नाही काही कामं झालेली नाहीत, मग त्याच्यानी दिसत नाही का शिवाजी पुतळा बांधलेला आहे, शिवाजी पुतळा मंजूर झाला, संभाजी उद्यान मंजूर झालं, त्याच्यानी काय दिसते का नाही? म्हणायचं तुम्ही कामं झालेली जी झाल्यात म्हणून सांगा, नाही ते म्हणा की तुम्ही. गटर म्हणा ही बरोबर आहे, आम्ही मान्य करतो की त्याला, मोठ्या गटरी व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, रस्ते व्हायला पाहिजे. पण जरा ते इलेक्शन 4 वर्षे लांबणी गेली का सगळंच काय तिने असं हे करायचं आहे काय? असं नाही, बोलून चालत नसते. असं काय चांगल्या यानं सांगा, चांगल्या यानं मतदान मिळालं तुम्हाला. मला विचारायचं आहे, आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, तर आता तुम्ही म्हणताय की बरीच कामं झालेली आहेत, काही झाली नसतील तर तेही तुम्ही सांगितलात, पण येणारा नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं? येणारा नगराध्यक्ष कसा असावा असं वाटतंय? काय नेमक्या बेरोजगारीची समस्या सुटली आहे का? तरुणांच्या समस्या सुटल्या आहेत का? आणि जर तशा काही समस्या वाटत असेल तर मग अपेक्षा काय आहेत येणाऱ्या नगरसेवकाकडून किंवा नगराध्यक्षाकडून? आमचा आता जो नगराध्यक्ष पदाला उभा आलेत वहिनी सामान्य आहेत, कधी पण हाक मारा, कधीही बोलवा त्यासनी, वावगं काय बोलणार नाहीत, कधी म्हणजे हे करा, येणार त्या. तसं इथं येतील त्या पण येणार, त्या पण असं नाही म्हणणार नाही मी, त्या पण येणारच आहेत. तसं मग आम्हाला काय त्याची नाव ठेवायचं नाही. फक्त कसं आहे, सामान्य म्हणून हे जरा वहिनी जरा ह्याच्याकडनं जरा पैशाकडे हे आहेत, आम्हाला म्हणाय नाही तसं, त्यांच्याकडे पैसे आहेत, तिने कशा पण येणं हे होणार. नगरसेवक सुटसुटीत आहेत. आमचं बंडा चव्हाण म्हणा, बाकीचे हे आहेत म्हणा, चांगले आहेत नगरसेवक. कधीही हाक मारा, रात्री 1 वाजता हाक मारा, 2 वाजता हाक मारा, नगरसेवक येण्यासारखं आहे आपलं, अडचण काय नाही. एकंदरीत जर बघितलं तर वडगावमध्ये गेल्या पंचवार्षिकपासून आत्तापर्यंत 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीत गेलेला आहे, पण बऱ्यापैकी प्रश्न जनतेचे सुटलेले आहेत. काही राहिलेले आहेत, नाही असं नाही, पण जादुई झप्पी घेतल्या की एका वेळी तर काय पूर्ण होणार नाही, ते त्याला वेळ लागणार थोडा. पण जेवढं शक्य आहे तेवढं ताकदीनं तिने पूर्ण केलेलं आहे, सगळं पूर्ण केलेलं आहे जेवढं. आणि जे काय राहिले ते पूर्ण ताकदीने इथून पुढं करणार आहे, पण त्यासाठी जनतेचं सहकार्य लागणार आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि तुमचे काय असेल तर प्रश्न विचारा बिनधास्त. बरं, आता सगळ्या समस्या सुटल्यात असं तुम्ही म्हणताय, विरोधकांना काय सांगाल मग? नाही, मला विरोधकांच्याबद्दल काही बोलायचं नाही. कसं आहे, जे तो आपापल्या परीनं असतो. विरोधकांच्याकडून काही कामं झालेत की नाही? नाही, मला काही माहिती नाही, मी राजकारणात पडत नाही मुळात, शक्यतो मी राजकारणात नसतो. पाटील पेटवडगावला युवक्रांतीनं जे सत्तेवर याच्या आधी जे आश्वासन जे दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा करण्याचे, ते काम आम्ही 4 वर्ष 2 महिन्यात आम्ही ते पूर्ण केलं. आणि मी त्या पुतळा समितीचा सदस्य आहे, आणि ते आम्ही जे जनतेला सांगितलं ते आम्ही काम पूर्ण केलेलं आहे. आणि धनाजी संताजी जे हे आहे स्मारक आहे ते केलेलं आहे. तर इथं उद्यान एक आम्ही केलेलं आहे. काय सांगाल, काय समस्या आहेत? समस्या म्हणजे कसं आहे, आता 2016 साली जी काही युवा क्रांतीची सत्ता आली, त्यामध्ये जे काही कामं पेंडिंग होती ती भरपूर अशी कामं झालेली आहेत. त्यामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अश्वारूढ पुतळ्याचं काम झालेलं आहे. तसेच सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारकाचं काम झालेलं आहे. तसेच आमच्या प्रभागामधील जे काही पूल होता जुना, नगराध्यक्ष पांडुरंग रामजी पाटील नगराध्यक्ष जी काय पूर्वी होती 1960 साली जो पूल बांधलेला, त्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं. म्हणजे पूल निकृष्ट असा झाला होता, म्हणजे अवजड वाहनास परवानगी म्हणजे अशी नव्हती. त्या पुलाचं पण काम झालेलं आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून आमचे जे काय प्रभागातील नगरसेविका होते त्यांचे पती संतोष पंडित तायगडे यांनी त्या कामासाठी परिश्रम घेऊन पूर्ण केलेला आहे फंड आणण्यासाठी. मला विचारायचं आहे की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, येणारा नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं? आणि येणाऱ्या नगराध्यक्षाची जी भूमिका, ज्याला संधी मिळेल त्यांना नेमकी कोणती भूमिका त्यानं पार पाडली पाहिजे, किंवा काय समस्या अशा राहून गेलेल्या आहेत त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? आता काय असं आहे, बऱ्यापैकी कामं झालेले आहेत. समस्या म्हणजे काय आहे, स्वच्छ मुबलक पाणी मिळालं पाहिजे. पाणी आता आहे, भरपूर पाणी आहे, पण स्वच्छता नाही, एवढी दूषित पाणी आहे जास्त. तसेच आपला महत्त्वाचा जो हे आहे तो आपला सरकारी दवाखाना आहे, त्यामध्ये इतक्या अशा म्हणाव्या तशा सोयीसुविधा नाहीत. त्यासाठी बाबा प्रयत्न करून बाबा उपजिल्हा रुग्णालय असे मोठा दवाखाना झाला पाहिजे.
अशी काय काय साधारण लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येला अनुषंगाने नेमक्या समस्या या आहेत आणि या कायमस्वरूपीच राहिल्या आहेत, त्यावर काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आता काम जर केलं आता जर आम्ही एंट्री केली तर इथं बरीच वाहतुकीची समस्या आहे, त्यावर काय बोलाल? किंवा भाजी मार्केटमध्ये आजही त्या महिलांना त्या अरुंद रस्त्यांवर काम करावं लागतं, त्यांच्यासाठी काय म्हणजे काय येणाऱ्या नगरसेवकांपेक्षा असं तुम्हाला वाटतं? आता वडगावात तसं बघायला गेलं तर कसं आहे, वाहतुकीची समस्या मोठी आहे. त्यासाठी असं बाहेरून असा रिंग रोड केला पाहिजे, म्हणजे वाहतूक सुरळीत होईल. आणि जे काय आतील जे काय बाजारपेठ आहे तिथं व्यवस्थित नियोजन करून बाबा ट्रॅफिक मोठ्या गाड्या वगैरे लावू देता कामा नाही पार्किंगसाठी. ती शिवाजी चौकात आहोत वडगावमधील आणि इथं काही महिला आहेत, त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत की काय नेमक्या समस्या आहेत, त्या काय सांगतात बघूया. इथल्या महिलांच्या नेमक्या काय समस्या आहेत बघूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमक्या काय समस्या आहेत. आपल्या वडगावची शान छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं काम आपली युवक्रांती महागाडी असताना झालेलं आहे आणि इथून पुढे पण भरपूर कामे होणार आहेत. म्हणजे जेवढे सांगितल्यात तेवढे कामं झालेले आहेत, किमान 2.5 ते 3 वर्षात तरी कामं झालेली आहेत. छत्रपती संभाजी उद्यान असेल, पुलाची कामं असतील, असे बरेच कामं झालेली आहेत. स्थानिक लेवलच्या काय समस्या सुटतात तशा भरपूर सुटले आहेत. रस्ते म्हणा, गटर म्हणा, स्ट्रीट लाईट असेल, गटर असेल किंवा पूल असेल, नागोबावडीला जातानाचा जो पूल आहे तो असेल, त्याचं नवीन बांधकाम, हो, एंट्रीची कमान, छत्रपती शाहू महाराज यांची, हां, आणि मराठा समाज हॉल सांस्कृतिक, त्यासाठी 1.25 कोटी मंजूर करून आणून आमच्या समाजासाठी हॉल करून दिला आहे, ते असेल. विकास भरपूर झालेला आहे. आता काही विकास राहिलेला नाही आहे. काहीतरी समस्या असतील की बाबा जेणेकरून ह्या समस्या सुटल्यात पण या समस्या राहिलेल्या आहेत आणि त्यावर काम झालं पाहिजे असं तुला वाटतं? होणार नक्कीच. सत्ता आल्यानंतर समस्या राहिली काही समस्या नाही आहेत, असेल तर ते सॉल्व करतील. असे काही राहिलेलं नाही आहे. आता चांदोलीमध्ये गेल्या 5 वर्षात लाईटी नव्हत्या, लाईटीची सोय झाल्या, तिथं पाण्याची सोय अण्णांनी करून दिल्या स्वतः. बाकीचं काही नाही, समस्या अशी काही नाही. जी असेल ते येईल, जनता आम्हाला देईल, त्याच्यावर आम्ही काम करू शकतो. येणारा नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतंय आणि येणारा नगराध्यक्ष कसा असावा, त्यांच्याकडून अशी कोणती कामं व्हावीत असं वाटतंय? बेरोजगारी आहे, तरुणांचे अनेक प्रश्न आहेत, एज्युकेशनचे प्रश्न आहेत, कशा पद्धतीनं ते सोडवतील आणि येणारा व्यक्ती कसा असावा असं तुम्हाला वाटतं? सर्वसामान्यामधला असावा, पैशानं विकत घेणारा असला नसावा. आपल्याकडे जे माणूस आपल्यापर्यंत पोचेल तोच माणूस आपल्यापर्यंत पाहिजे. जो पैशाने विकत तिथं आलं की लातानं मारणारा असला माणूस नको आहे आपल्याला. सर्वसामान्यामधलाच माणूस पाहिजे. सर्वसामान्य. आणि काय असली समस्या सत्ता आल्यानंतर आपण सगळ्यांच्या समस्या सोडू. हाक मारेल तिथं लगेच तो माणूस आला पाहिजे, असा पाहिजे आम्हाला माणूस जनतेसाठी. त्या 5 वर्षात काहीच काम केलेलं नाही, तर बरीच कामं केलेली आहेत. बरेच कामं सत्तेत असताना झालेली आहेत. त्याच्यामध्ये 2 वर्ष कोरोना आला, त्याच्या ह्याच्यानुसार सुद्धा काम झालेलं आहे की तटलेलं नाही आहे. पाण्याची स्थानिक लेवलचं इलेक्शन लागलेलं आहे. आम्ही जे युवक्रांतीने जे वडगावाला जे आश्वासन दिलेलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा करण्याचं, ते आम्ही 4 वर्ष 2 महिन्यात आम्ही ते संतोष तायडे यांच्या अध्यक्षतेखाली, मी स्वतः त्या कमिटीत आहे आणि संतोष तायडे त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि संस्थापक असल्यामुळे त्यांच्या आणि युवकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते 4 वर्ष 2 महिन्यात आम्ही ते काम पूर्ण केलं आणि आम्ही ते वडगावकरांचे जे शब्द, युवक्रांतीने जे शब्द दिलेला ते आम्ही शब्द पाळला आणि ते आम्ही काम पूर्ण केलं. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आताच राजकारण तुम्हाला कसं वाटतंय आणि काय समस्या आहेत, काय सोडवल्या गेल्या आहेत, एकंदरीत राजकारणाविषयी काय सांगा? आम्ही काकीकडे काकीचा आशीर्वाद आम्हाला आहे. 20 ते 50 लाखाचा समाज मंदिर बांधून दिले, देवळ बांधून दिले, लोकांनी मदत केली काकीनं आणि अण्णानं. सगळं आमचं चांगलं गेलेलं आहे. तुमच्या आशीर्वाद सगळं चांगलं आहे. येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून इच्छुक आहात, बरोबर? तर काय स्थानिक लेवलला समस्या सुटलेल्या नाहीत किंवा काय सुटलेल्या आहेत? सगळीच कामं पूर्णत्वास गेलेली आहेत का? आणि कुठल्या गटाकडून तुम्ही इच्छुक आहात आणि काय नागरिकांची कामं होणार आहेत असं तुम्हाला वाटतं?
मी युवक्रांती महाआघाडीकडून इच्छुक उमेदवार आहे आणि आत्ता उभारलेलोच आहे. तर आमच्या प्रभागामध्ये पूर्वी कोणत्याच सुविधा नव्हत्या आणि त्या सुविधा नसल्यामुळं लोकांना फार अडचणी येत होत्या. पाण्याची असेल, रस्त्याची असेल, गटर असतील, गटर स्वच्छता असेल. त्याचबरोबर या गावामध्ये जो प्रभाग 6 आहे, ठराविक स्लेम एरिया आहे या ठिकाणी. ह्या स्लेम एरियामध्ये लोकांना मुख्य प्रवाहात आणणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी माझे अतिशय चांगले प्रयत्न आहेत. लोक आमचे यशवंतनगर म्हणजे जो वरती राहणारा गोपाळ समाज आहे त्या समाजासाठी मुख्य प्रवाहात येणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यातलं तसंच बघायला गेलं तर आमच्यातला अजय म्हणून आहे, अजय डॉक्टर. तर ते सुद्धा आता बाहेरच्या देशामध्ये गेलेत, चांगलं शिक्षण घेतले. बरेच लोक मुख्य प्रवाहात यायला लागल्यात आणि आत्ता तात्पुरत्या आणि जुजबीज गोष्टी राहिल्यात. त्यामध्ये पाणी असेल, रस्ता असेल, गटर, ह्या सगळ्या झालेल्या गोष्टी आहेत. पण ह्या कशा आणखीन चांगल्या पद्धतीने देता येतील, लोकांना विकासात्मक धोरण काय असेल, ह्याच्यामध्ये जे केदारनाथाचं मंदिर आहे ह्याचं प्रोव्हिजन आम्ही केलेलं आहे आणि ते सुद्धा आता आमचं 6 नंबरमधलं काम चांगल्या पद्धतीनं होतं आहे. तसंच सुतार समाजाचं सुद्धा मंदिराचं एक काम आहे आणि तिचेसुद्धा आम्ही परवा पाया खुदाई केलेली आहे. ते सुद्धा काम आम्ही या प्रभागामध्ये 6 करतो आहे. अनेक महिला त्यांच्यासोबत होत्या, विरोधी गटासोबत अनेक महिला दिसल्या असेल, तुम्ही बघितलं असेल आणि त्यांनी निवडणुकीच्या आधीच विजयाचा जल्लोष साजरा केला. काय सांगाल याबद्दल? काय वाटतं? त्यांनी जल्लोष केला, त्यांची नाटके होती, सगळे त्यांनी भाडोत्रे आणलेले होते, त्यामुळे त्यांनी जल्लोष केला असेल. आम्ही जल्लोष करणार ते 3 तारखेलाच करणार. आम्ही दाखवून देत नाही असं त्यांच्यावानी, स्त्री प्रदर्शन करून देत नाही, काही पण करून देत. आम्ही दाखवणार तर 3 तारखेलाच दाखवणार त्यासनी, त्याशिवाय आम्ही दाखवणार नाही. आणि आमची काय असेल ते युवा क्रांती आघाडी 1 नंबर आहे. गेल्या 5 वर्षात पण काम करून दाखवलं आहे, इथून पुढं पण त्यांनी दाखवणार. आणि आमचे ज्यावेळी बबलूदादा गेले त्यावेळी बबलूदादा गेले त्यावेळी 8 महिने झाले आम्ही त्यावेळेस त्यासनी जल्लोष दाखवला. आता दाखवण्याची काही गरज नाही आहे आम्हाला. आम्ही 3 तारखेलाच दाखवणार त्यासनी जल्लोष. आता अजिबातच दाखवणार नाही. मी त्यांची भाऊज आहे, काय पण असून दे लगेच यायच्या. वहिनी पण येत होत्या आणि बबलूदादाने पण काम केले, धैर्य पण आता काम करून दाखवणार पुढं. पण ही अशीच जनतेनं साथ द्यावी आम्हाला. आणि जनतेनं सगळी हे पैशाकडे बघण्यापेक्षा माणूसकडे बघावं ही माझी इच्छा आहे. आणि जनतेनं पैसा म्हणजे हे बघा, जिथं माणुसकी आहे, जिथं तुम्हाला दार उघडा आहे तिथं जावं, जिथं दार बंद आहे तिथं तुम्ही जाऊ नये. जे पळतेलाच्या मागं लागतो त्याला पळतेलाच मिळतोय. जिथं सर्वसामान्य राहतात तिथंच ते राहून देत. आज आपण वडगाव शहरातील महालक्ष्मी नगर येथे आलो. प्रभाग क्रमांक 8 आहे आणि आज आपल्याकडे उपनगराध्यक्ष असलेले आणि माजी नगरसेवक असलेले शरद पाटील सर आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं त्यांच्या कार्यकालात कामं झाली होती आणि आता सध्या काय परिस्थिती आहे, आता सध्या कोणकोणती कामं झालेली आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगा, कशा पद्धतीनं आपण ह्या प्रभागामध्ये साधारण 2.5 ते 3 कोटीची कामं केली. रस्ते असतील, गटरे असतील, धनाजी जाधव स्मारकाचं काम यामध्येच झालेलं आहे. आपण पाण्याची टॉकीचं आणलेले आपल्या माझ्या काळातच आलेले आहे. 11 लाखाची स्कीम आमच्या पार्टीनं आणली, 11 कोटीची सॉरी. यामध्ये अग्निशामकचे एक आले कामं. साधारण 3-3.5 किलोमीटर पाईपलाईन आपण टाकलेली आहे प्रभागामध्ये. हा प्रभाग वडगावातला सगळ्यात मोठा प्रभाग आहे भौगोलिकदृष्ट्या. त्यामुळे ह्यामध्ये कामं खूप झालेली, 3-3.5 कोटीच्या आसपास कामं झालेली आहे. यामध्ये पार्टीचा सहयोग माझ्या माध्यमातून, पार्टीच्या याच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत. कोणती कामं झालेली आहेत आणि कोणत्या समस्या अजूनही पेंडिंग आहेत असं तुम्हाला वाटतं? आता आम्हासनी सगळ्यात मेजर वडगावात जो काम आहे म्हणजे हद्दवाढीचा, ते सुद्धा आम्ही आता आमच्या पार्टीनं बऱ्यापैकी करत आणलेलं आहे. 80-90% काम ते पूर्णत्वाकडे दिलेलं आहे. हद्दवाढ झाल्यानंतर गावची समस्या बरीच समोर, कारण इथून साधारण थोड्या अंतरावरच आपल्या इथं हद्द संपते. अजून बाहेरचे हद्द वाढल्यानंतर आपला महसूल वाढेल. लोकांच्या अनेक गायराने आल्यामुळे गोरगरिबांना तिथे जागा देता येतील आपल्यासनी,
आता सगळ्यात मोठं आमचे म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट माझा होता तो आता पूर्णत्वाकडे निघाला आहे की महालक्ष्मी नगर, इंदिरा कॉलनी, मंगराची वाडी यामध्ये हे जे स्लेम एरिया आहे त्यामधले जे जागा आहेत त्या नाव होण्यासंदर्भात झोपडपट्ट्या नियमितीकरण करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि ते मी पूर्णत्वाकडे नेत आहे. पार्टीच्या मदतीनं आमच्या आता ते अंतिम टप्प्यात काम आहे ते त्या दृष्टीनं आम्ही आता चाललेलो आहे. या इलेक्शननंतर थोड्याच दिवसात आपण ते पूर्णत्वाकडे नेईन. तर आता समस्याच काय राहिले नाहीत. रस्ते झाले आहेत, गटरे झाल्यात, प्रत्येकाचा काय प्रॉब्लेम. इथं बेगर आता वसाहतीचा प्रॉब्लेम होता तो पण आता माजी नगरसेवक शरद पाटील होते त्यांनी पण आता त्यांचं काय असेल ती कामं मार्गी लावायला चालू केलेले आहेत. म्हणजे बाबा गेल्या वेळी किरकोळ गजानांचे घरांचं नावाचं हे होतं म्हणजे त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार नाही ते पण आता यावेळी युवक क्रांतीने ते मनावर घेतलेलं आहे ते पण काम पूर्ण होणार. इंद्रायणी महेश बोंद्रे. इथं पाण्याचा मोठा प्रश्न सोडवलेला आहे आणि पाणी स्वच्छ येतं. उद्यान केले, उद्यानामध्ये सगळे वेगवेगळी पोरांसाठी खेळणी केली आहेत. परत वयस्कर लोकांसाठी त्यांनी भरपूर अशी सोय केलेली आहे. माझं नाव सुषमा चेतन शिंदे. युवक क्रांती आघाडीने त्यांच्या थ्रूच खूप सुविधा झालेल्या आहेत. पाण्याचा तर प्रश्न होताच तोही सोडवलेला आहे. पाणी स्वच्छ पण येते. पाणी जरा घाण पण यायचं, गढूळ असायचं, त्यामुळं आता कसं स्वच्छ पण येते. नंतर ह्या उद्यानाचं पण भरपूर सोय केलेली आहे. कसं सगळ्या महिलांना कुठे बाहेर जिमला वगैरे जाता येत नाही त्यामुळं हे जवळच्या जवळ सगळं पार्क केलेलं आहे. ठिकठिकाणी केलेलं आहे. तिथे जाऊन व्यायाम करता येतो महिलांना. त्यामुळं भरपूर आणि आता सांगायचं तर आता वॉशरूमची सोय आता ठिकठिकाणी वॉशरूमची सोयी करण्यात येणार आहे आणि ती आमची युवक क्रांती करून दाखवेल. माझं नाव राधा कांतीलाल माळी. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे 2015पर्यंत आमच्या गल्लीमध्ये म्हणजे काय वडगावमध्ये सुद्धा आम्हाला पाण्यात इतका प्रॉब्लेम होता की आम्ही नुसतं 10 ते 12 दुपारच्या वेळेस फक्त पाण्याची कसं असं आतुरतेनं आपण कशी वाट बघतो तसं आम्ही पाण्यासाठी वाट बघत होते. अक्षरशः आम्हाला म्हणजे कोण पाहुणे येणार तर आम्हाला असं वाटायचं की नाही आले तर बरं होईल कारण की लय समस्या होती आमची पाण्याची. खरं 2015 नंतर जे आमचं इकडचं इलेक्शन झालं त्याच्यानंतर आमच्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पाण्याचा होता हा सॉल्व झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पटणार नाही आम्ही ह्या कोपऱ्यापर्यंत येत होतो. ह्याच्या पुढं आम्ही कधीच आलो नाही कारण की इथं इतकी घाण होती म्हणजे ह्याला आम्ही थोडक्यात म्हणायचं मैलखड्डा असं नाव दिलेलं होतं. एवढं घाण होतं की अक्षरशः आम्हाला म्हणजे संध्याकाळी 7च्या नंतर यायला भीती वाटायची. खरोखर जे निवडून आले युवक क्रांती आघाडी ह्यांनी हे प्रकल्प केले आहे हे खूप छान केलं आहे आणि बरेच लोक सकाळी आणि संध्याकाळी इतकं छान म्हणजे त्यांचा इतकं चांगला व्यायाम होतो आहे. हास्य क्लब पण होते आणि त्यांनी सगळ्यांच्यासाठी हे जिमचे हे केलेले आहेत, मशिनरी बसवलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की लाईटचा इतका प्रॉब्लेम होता रस्त्यावर म्हणा म्हणजे आम्हाला अक्षरशः रात्री बाहेर जायचं म्हणजे लय अवघड व्हायचं. खरोखर ह्यांनी खूप छान कार्य केलेलं आहे आणि ह्यापुढे सुद्धा कार्य करतील ही आम्हाला अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आम्हाला म्हणजे सोमवारचा बाजार असू दे किंवा इतर वेळी लेडीजसाठी वॉशरूमची सुविधा कुठेच नाही आहे म्हणजे ही व्हावी आणि हे काम त्यांनी करतील ह्यांची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. आणि खरोखर युवक क्रांती आघाडी ह्यांनी खूप छान कार्य केलेलं आहे आणि ह्यापुढं पण ह्यांनीच यावं माझी ही तर मनापासून इच्छा आहे. आपली युवक क्रांती आघाडी गेल्या 25 वर्षापासून आहे आणि त्याच्या 25 वर्षाच्या मागं तर इतके काही सोयी नव्हतीच. जशी युवक क्रांती आघाडी आली निवडून तशी सगळे बदल झालेले आहे आणि सुंदर सगळी सुविधा झालेल्या आहेत. आणि हे काय समस्या होत्या? समस्या म्हणजे हेच की सगळं व्यवस्थित पाणी येत नव्हतं, परत स्वच्छता नव्हती. आता आपल्या इथं स्वच्छता रोजच्या रोज नेहमी गाडी येते, सुका कचरा ओला कचरा सगळा वेगवेगळा नेतात आणि एकदम स्वच्छता अभियानमध्ये आमचा पहिला नंबर आलेला आहे इथं वडगावचा. येणारा नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला? आम्हाला आता येणारे नगरसेवक म्हणजे आत्ता हे आहेत आम्हाला हे चांगलेच आहेत, हेच पुन्हा आम्हाला निवडून यावेत आणि ह्यांच्याकडून आम्हाला आणि अपेक्षा आहेत की सगळं आम्ही कामं करून घेऊ यांच्याकडं आणि ते करतील काम. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ह्यांना जर निवडून दिलं तर ज्या काही समस्या सुटल्या त्याही ठीक आहेत पण ज्या सुटलेल्या नाही त्याही पूर्ण करतील ते काम आमची. माझं नाव रेश्मा पाटील. आमच्या गावात रस्ता नव्हता, रस्ता पण केला, पाण्याची सोय त्यांनी केली. पाणी लाल लाल आळ्या येत होत्या त्या पण व्यवस्थित आता पाणी स्वच्छ येतं. परत
कचऱ्याची गाडी रोजच्या रोज येते. परत गटरी काढायला गुरुवारचं प्रत्येक गुरुवारी येतात. गटरीतले कचरा सगळं घेऊन जातात. सगळी स्वच्छ म्हणजे आपण घरातले गाय बी घाण बाहेर जर ठेवली असली. वडगावमध्ये आलो आहोत आणि वडगावमधील छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये आलो आहोत. एकंदरीत इथलं जे उद्यान आहे ते आम्ही बघितलंच. काही लोक आहेत स्थानिकचे, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काही इच्छुक आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं पुढील काळात त्यांच्याकडून कामे होणार आहेत. काय सांगाल? प्रभाग क्रमांक 6मध्ये मागील वर्षी आमच्या मिसेस नम्रता संतोष तायगडे होत्या आणि जवळजवळ 3.5 ते 4 कोटीची कामं केली होती. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा संस्थापक म्हणून मी संतोष पंडित तायगडे काम बघत होतो. अतिशय सुंदर काम कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा असून कुणालाही पत्रिका न देता अविस्मरणीय कार्यक्रम झाला. ज्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच चॅनलनी त्याची नोंद घेतली होती. तसंच मराठा समाजाचा सांस्कृतिक जो हॉल आहे तो जवळजवळ 1.25 कोटीचा हॉल बांधण्यासाठी जो निधी उपलब्ध युवक क्रांती महाआघाडीकडून करण्यात आला. तसंच आपण ह्या ज्या गार्डनमध्ये बसलेलो आहे छत्रपती संभाजी महाराज हे गार्डन कशासाठी हे नाव दिलं तर पूर्वीचा इतिहास जो आहे तो पन्हाळ्याहून लिंबू टाकल्यानंतरनं इकडल्या बाजूला जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये येत होता अशी म्हण आहे आणि त्यामुळं छत्रपती संभाजी महाराज उद्यान हे नाव असंच देण्यात आलेलं आहे. तसंच आमच्या विजनमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे तो करण्याचा ध्येय जी अश्वारूढ पुतळा समिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समिती आहे त्या समितीनं केलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहे याच ठिकाणी आपण त्या विजन लक्षात ठेवून याच ठिकाणी आपण एक हायमास्ट मोठा लावलेला आहे. तो हायमास्ट लावण्याचा उद्देश हाच आहे की ह्या प्रभागामध्ये आणि ह्या छत्रपती संभाजी उद्यानमध्ये आपण नवीन पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी करणार आहोत. तसेच नागोबावाडीच्या ठिकाणी जो पूल होता, जुना पूल होता, त्याचं नाव पांडुरंग पाटील पूल असं होतं आणि तो पुलासाठी जो निधी आणला होता आपले धैर्यशील माने खासदार साहेब यांच्याकडून आणला होता आणि तो नदी पूर्णपणे वापरून अतिशय चांगल्या पद्धतीचा रस्ता जो RCC रस्ता आहे आता करण्यात आलेला आहे. तसेच त्या ठिकाणचं पूल आहे त्या पुलाचंही काम पूर्णत्वाला नेण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचंच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संभाजी महाराजांचा नवीन विजन घेऊन आलेलो आम्ही. जे युवक्रांती आघाडीचं पहिलं विजन असेल संभाजी महाराजांचा पुतळा, तसेच दुसरं विजन आणि त्याच्याबरोबर काम आमचं चालूच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जो पूर्णाकृती पुतळा. तसंच आत्ताच मला वाटते मागल्या महिन्यातच जे आपले लाडके आमदार आहेत अशोकराव माने बापू यांनी जे 3.5 कोटीचा निधी दिलेला आहे तो 3.5 कोटीचा निधी आपण वापरून जो आता प्रभाग क्रमांक नवीन जो 6 आहे त्या 6मध्ये ज्योतिर्लिंग मंदिर ह्या मंदिरासाठी सुद्धा 50 लाख रुपयाचा निधी सावकर साहेब व आपले लाडके आमदार अशोकराव माने बापू यांच्यामार्फत तो निधी लावण्यात आलेला आहे. त्याचं टेंडरही निघालेलं आहे आणि पुढल्या महिन्यात जवळजवळ 10 तारखेच्या दरम्यान कामही चालू होणार आहे. तसंच मुख्य प्रश्न असलेला वडगाव शहरातील आणि वडगाव शहराच्या बाहेरच्या लोकांना सतावत असलेला रिंग रोडचा जो प्रश्न आहे तो रिंग रोडचा प्रश्न आमदार बापू आणि माननीय विनय कोरे साहेब यांच्यामार्फत सुद्धा आपण त्याचा पाठपुरावा करायला लागलेलो आहे. जी माणसं विजन घेऊन जातात, ज्या माणसांना कळते की बाबा विकास आजपर्यंत कुणी केला आहे, कसा केला आहे आणि कशासाठी केला आहे, का स्वतःला गायरान पाहिजे म्हणून केला आहे. आज सांगायचं झालं तर गायरांचा विषय आपला 241 हा जो नंबर आहे सायरस पुनाची जी जागा आहे या सायरस पुनाच्या जागेमध्ये सायरस पुनाची जी शाळा आहे ती आपल्या गायरांमध्ये बसवल्या तिने. गायरांमध्ये बसवताना वेगवेगळ्या शाहू प्रसारक मंडळ जे आहे त्याच्या अंतर्गत तिने जागा मंजूर करून भाड्यानं घेतलेल्या आहेत. ह्या घेत असतानासुद्धा बेकायदेशीर झालेली नोंदी आहेत, त्याच्या पेपरही माझ्याकडे आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की वडगावात 552 घरं बांधत असताना त्यांना जागा मिळाली नाही आणि भीमराव साठे बापूंच्या मार्गदर्शनाखाली दुसरीकडली तासगाव रोडची जागा घेऊन त्या ठिकाणी 552 घरं
चा जो प्रस्ताव आहे तो करण्यात आला. पण आज कोणतीही गोष्ट करायची झाली जागा नवीन नाही आहे अवेलेबल आणि ती जागा ह्या लोकांनी जवळजवळ 10 एकर जागा ही सायरस पुणामध्ये वडगावकरांचे आहे. हे वडगावकरांना आजपर्यंत माहीत आहे, काही लोकांना माहीत नसेल. पण मी ह्या आज अनुषंगानं सांगतो जवळजवळ 30 ते 35 कोटी रुपये किमतीची ही जागा आज त्यांच्या ताब्यात आहे. तुम्हासनी सांगत असतील कोण काय हे माहीत नाही, पण कागदोपत्री माझ्याकडे बघायचं असेल कधीही माझा नंबर आहे 8072 8060. कधीही या माझ्याकडे पेपर अवेलेबल आहेत. काय समस्या आहेत वडगावमध्ये, काय समस्या आहेत? मग मी म्हणतोय दारू बंद करा, रस्ता करा, गोरगरिबांचं हे होतं. जुगार कसा बंद केला तसा दारू बी सरकारनं बंद करावी. गोरगरिबांचं हाल होतं या असं मला मी रोज याच्यापाशी म्हणतो या. फुकट धान्य देतात त्याचा काय उपयोग नाही. धान्य फुकट देतात, लाडकी बहीण म्हणून पैसे देतात. काय करायचं? आमच्या गावात या वर्षात 20भर मुलं मेली, तरुण 20भर. मग तेव्हा लहान मुलं एवढे त्या आईनं काय करायचं? हां, एवढंच म्हणतो मी, दुसरं काय नाही अपेक्षा. सुधारणा करा. गट्टरी किंवा वडगावात तुम्ही काय तर असं एखादं मुलांच्यासाठी हॉल बिल शाळा वेळा हे सगळं बांधा. आमचं काही इच्छा नाही, तेवढंच आहे. आज आपण वडगाव शहरामध्ये आलो होतो. बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या. समसमान लोकांच्या प्रतिक्रिया आम्हाला इथं दिसून आल्या. काहींनी समाधान व्यक्त केलं तर काहींनी आपल्या समस्या मांडल्या की वडगावमध्ये अजूनही काही सुधारणा नाही आहेत. तरुणाईकडे काहींनी तरुणांच्या भावना व्यक्त केल्या की व्यसन असणं ही एक मोठी शोकांतिका वडगावमध्ये असल्याचं काहींनी बोललं. काहींनी सांगितलं की मुलांसाठी खेळाची मैदानं नाही आहेत, रस्ते व्यवस्थित नाही आहेत, अगदी अरुंद रस्ता आहे, तिथंच बँका आहेत. त्यामुळे जी घरं तिथं आहेत त्या घरांनासुद्धा काही प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. बऱ्याच लोकांनी समस्या मांडलेल्या आहेत. येत्या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार असा असणार आहे की त्यांच्या समस्या सोडवणार, जो समस्या सोडवणार त्यांनाच त्या पुढं मतं देतील किंवा जे काय असतील ते मतदान करतील. शेवटी मतदारांचा कौल हा त्यांच्याच हातात आहे. शेवटी मतदार काय निर्णय घेतील यावरच उमेदवारांचं भविष्य असणार आहे. तारा न्यूजसाठी कॅमेरामन केतनसह मी सुनंदा नाईक, कोल्हापूर.